लेट अस बिगिन. गुड मॉर्निंग. सुलक स्कूलचे 10वी अ ते फ चे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, पहिला धडा भूमिती जॉमेट्री फर्स्ट लेसन त्याच्या 11व्या लेक्चर मध्ये मी आज तुमचं स्वागत करतो. वी वेर अप टू द प्रॅक्टिस सेट 1.4 1.4 सराव संचामधलं वरची गणित बरीचशी सोडवलेली आहेत आपण सगळी. आता आपलं 6वं गणित चाललेलं आहे. आपण आपलं 6व्या गणिताला सुरुवात करूया. काय म्हणले बघा, 6व्या गणितामध्ये त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण डीईएफ हे समभुज त्रिकोण आहेत. त्रिकोण एबीसी ऍज टू त्रिकोण डीईएफ यांचं क्षेत्रफळ, त्रिकोण एरिया त्रिकोण एबीसी ऍज टू एरिया त्रिकोण डीईएफ बरोबर एकास 2 दिलंय. तर जर AB बरोबर 4 असेल तर DE बरोबर किती? पहिली गोष्ट, तो समभुज त्रिकोण आहे, त्यामुळे कुठलंही बाजू भागिले बाजू तिन्ही लिहिलं तरी ते म्हणा. सगळ्याच बाजू कॉन्ग्रुएंट. पहिल्या त्रिकोणाच्या सगळ्या बाजू एकरूप आहेत, दुसऱ्या त्रिकोणाच्या सगळ्या बाजू एकरूप आहेत. चला आपण मानूया, समजा ते 2 त्रिकोण, समजा नको, ते 2 त्रिकोण ABC व त्रिकोण and triangle DEF हे समभुज त्रिकोण आहेत. त्रिकोण एबीसी व त्रिकोण DEF हे समभुज त्रिकोण आहेत. समभुज त्रिकोणाच्या प्रत्येक कोनाचे माप 60 अंश असते. एव्हरी अँगल ऑफ एनी इक्विलॅटरल ट्रायंगल, every angle of any equilateral triangle is always 60 degree. Is always 60 degree. Therefore, कोण A एकरूप कोण D डॅश प्रत्येकी 60 अंश, each 60 डिग्री. कोण A एकरूप कोण D डॅश प्रत्येकी 60 अंश. कोण B एकरूप कोण E डॅश प्रत्येकी 60 अंश. म्हणून त्रिकोण एबीसी, म्हणून त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण DEF, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण DEF. आता लक्ष द्या, 2 मिनिट इकडे बघा. मी तुम्हाला A एकरूप D सांगितला, B एकरूप E सांगितला, प्रत्येकी 60 अंश सांगितलं आणि कोको कसोटी. आता लिहा तिथं डॅश कोको कसोटी ए टेस्ट. पण बरेच जण असं म्हणतात, कोण एक त्रिकोण एबीसी व त्रिकोण DEF हे समभुज त्रिकोण आहेत. आपणास माहित आहे की कोणतेही 2 समभुज त्रिकोण हे केव्हाही समरूप असतातच. एक समभुज त्रिकोण, दुसरा समभुज त्रिकोण समरूप असतेच. हे जरी वाक्य लिहिलं, कोण A एकरूप कोण D, कोण B एकरूप कोण E नाही लिहिलं तरीही चालतं, पण तो नियम लिहावा लागेल. कोणता? कोणत्याही प्रकारचे 2, कितीही मोठा कितीही छोटा, असे 2 समभुज त्रिकोण हे नेहमी समरूप असतात एकमेकांना. हे तरी वाक्य लिहिलंच पाहिजे. आपण तर सगळं डिटेल मध्येच लिहिलं. म्हणून लिहा बाजू भागिले बाजू नको, म्हणून खाली लिहा एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण DEF बरोबर AB वर्ग छेद DE वर्ग. एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण DEF बरोबर AB वर्ग छेद DE वर्ग. त्याच्याच पुढे कारण लिहा डॅश
समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. थिअरम ऑफ सिमिलॅरिटी ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल्स. थिअरम ऑफ सिमिलॅरिटी ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल्स. Therefore 1/2 त्याला अंडरलाईन करा, बरोबर AB छेद DE ब्रॅकेटचा वर्ग. त्या अंडरलाईन केलंय म्हणून डॅश 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 पक्ष गिव्हन दिला ना त्यांनी रेशोच. म्हणून 1/2 बरोबर AB दिलं किती 4चा वर्ग, 4 वर्ग छेद DE वर्ग. म्हणून काय होईल, 1/2 बरोबर 16 छेद DE वर्ग. म्हणून बरोबर 32. वर्गमूळ घेऊ, एकंगट DE बरोबर 4 वर्गमुळात 2. 16चं वर्गमूळ बाहेर आलं 4, 4 वर्गमुळात 2. एकक युनिट संपलं गणित. तर आता जो प्रॉब्लेम सेट आहे, सराव संच जो आहे, कुठला प्रॉब्लेम सेट 1 पान नंबर 26 वर आहे, तो आता मी नंतर घेईन, म्हणजे तुमची रिव्हिजन होईल तेव्हा रिपीट केलं. आता नाव टाका, नवीन धडा आजची तारीख टाका. पायथागोरस थेरम, पायथागोरसचे प्रमेय, पायथागोरसचे प्रमेय. काढा काटकोन त्रिकोण पटपट. आता इकडे बघा, ज्यांना 7वी 8वी 9वी पासून काहीच माहित नाहीये तरी त्यांना शिकवतो, लक्ष द्या. हा आहे काटकोन त्रिकोण, कोण बी हा 90 अंश आहे. काटकोन त्रिकोणामध्ये कर्णासमोर, काटकोनासमोरची जी बाजू असते त्याला कर्ण म्हणतात, AC ला. त्यामुळे पहिल्यांदा 90 अंशाचा कोण कोणता आहे तो हुडकायचा, आणि त्या 90 कोणासमोरची बाजू त्याला लक्षात ठेवायचं AC हा कर्ण. मग असा PQR XYZ काही दिलं तरी 90 कोणासमोरच जी बाजू असते त्याला कर्ण म्हणतात, हे डोक्यात ठेवायचं. इथपर्यंत चांगलं लक्षात आलंय का? उरलेल्या ह्या 2 ज्या बाजू आहेत त्यांना म्हणायचं काटकोन करणाऱ्या बाजू. आता ह्याचं पायथागोरस प्रमेय काय सांगतो की काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग बरोबर कर्ण वर्ग असतो, AC चा वर्ग असतो. हा नियम असतोच. पायथागोरसचे प्रमेय डॅश काटकोन त्रिकोणामध्ये इन अ राईट अँगल्ड ट्रायंगल, काटकोन त्रिकोणामध्ये कॉमा इन अ राईट अँगल्ड ट्रायंगल कॉमा कर्णाचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या, उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. The square of the hypotenuse is equal to the sum of the squares of sum of the squares of the remaining 2 sides.
sum of the squares of the remaining two sides. खालच्या वेळेला म्हणून वरील आकृतीत त्रिकोण एबीसी मध्ये therefore in triangle ABC कोण बी बरोबर 90 अंश, अँगल बी इक्वल टू 90 डिग्री. म्हणून बाजू एसी हा कर्ण होय. म्हणून बाजू एसी हा कर्ण होय. therefore side AC is the hypotenuse. हायपो म्हटलं तरी चालतं. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरसच्या प्रमेयानुसार डॅश AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग. आता स्टार करा, नाव टाका. पायथागोरसचे त्रिकुट ट्रिपलेट, पायथागोरस ट्रिपलेट. याचा अर्थ काय? दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण असेल तर हे ABC आहे, बी सी आणि हे समजा बाजू बी आहे, ही आहे सी आणि ही समोरची ए आहे. तर बी स्क्वेअर बरोबर ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आलं तर म्हणायचं तो त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. आणि मग त्या बाजू ए बी सी ह्या ज्या लांब्या आहेत तो त्या तीन आकड्यांचा संच बनतो, सेट आहे. त्या आकड्यांच्या संचाला म्हणायचं पायथागोरसचं त्रिकूट. त्यातली मोठी बाजू हुडकायची, मोठ्या बाजूचा वर्ग लिहायचा, उरलेल्या दोन छोट्या बाजूंच्या वर्गांची बेरीज करायची. मोठ्या बाजूच्या वर्गा एवढी आली तर ते त्रिकूट आहे. कळलं का? मी सांगतो ते. इफ जर जर स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सी या त्रिकोणाच्या दिलेल्या तीन बाजू आहेत, त्रिकोण एबीसीच्या दिलेल्या तीन बाजू आहेत. लेट स्मॉल ए बी सी आर द साइड्स ऑफ ट्रायंगल एबीसी such that अशी की बी मोठा आहे ए पेक्षा, ए मोठं आहे सी पेक्षा. म्हणून खालच्या वेळेला म्हणून लार्जेस्ट साइड ब्रॅकेट स्क्वेअर, लार्जेस्ट साइड ब्रॅकेट स्क्वेअर सर्वात मोठी बाजू सर्वात मोठी बाजू लिहा तुम्ही डिटेल, कंसाचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. उरलेल्या तुम्ही लिहा सम ऑफ रिमेनिंग सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. म्हणजेच आता आपल्या सगळ्यात तिथं मोठी कोण आहे? बी मोठी आहे.
बी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक सी वर्ग असेल तर खाली लिहायचं देन असेल तर म्हणजेच देन खाली लिहायचं तो दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे असे म्हणतात. That triangle is a right angled triangle. That triangle is a right angled triangle. Full stop. त्याच्याच पुढं म्हणजेच तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो म्हणजेच सर्वात मोठी बाजू कर्ण असून इट मीन्स द लार्जेस्ट साइड इज हायपोटेनियस. म्हणजेच सर्वात मोठी बाजू कर्ण असून द लार्जेस्ट साइड इज दी हायपोटेनियस कर्ण असून त्या समोरील कोन 90 अंशाचा आहे. The largest side is the hypotenuse and the angle opposite to it and the angle opposite to it आणि त्या बाजू समोरील कोन हा काटकोन आहे 90 अंश आहे and the angle opposite to it is 90 degree. यास पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास म्हणतात. This is called converse of Pythagoras theorem. This is called converse of Pythagoras theorem. Paragraph. तसेच small a b c also a b c त्याला ब्रॅकेट टाकायचा एकत्रित एकाच कंसामध्ये a, b, c small a b c bracket complete is called Pythagoras triplet. ला पायथागोरसचे त्रिकूट म्हणतात. ला पायथागोरसचे त्रिकूट असे म्हणतात. पायथागोरसचे त्रिकूटला अवतरण चिन्ह करा. पायथागोरस ट्रिपलेटला अवतरण चिन्ह करा. उदाहरण द्या. पाच 12, 13 ब्रॅकेट कंप्लीट. आता बघा मी कसं सोडवून दाखवतोय तसंच सोडवायचं आहे, वेगळ्या रीतीने सोडवायचं नाहीये. अरे व्हाईट स्क्रीन चल की लवकर. तुम्ही तोपर्यंत हा काय पायथागोरस त्रिकूट साठी समजा स्मॉल ए बरोबर 5, बी बरोबर 12, सी बरोबर 13 काही पण घ्यायचं. ए बी सी असं कुठलंही मानलं तरी चालतं. असं काही नाही किंवा ए लाच 5 आणि बी लाच 12 आणि सी लाच 13. तुम्ही 5 साठी सी म्हणू शकता, 12 ला ए म्हणू शकता, काही पण. आता मी सध्या हे मानलंय. ओके, मला सांगा ह्यातली सर्वात मोठी बाजू कोण आहे? 13 आहे. म्हणून लिहा खाली सर्वात मोठी बाजू कंसाचा वर्ग लिहा आतमध्ये सर्वात मोठी बाजू the largest side bracket square equal to 6 square. सर्वात मोठी बाजू मी सांगतो तसंच लिहा. सर्वात मोठी बाजू कंसाचा वर्ग बरोबर सी वर्ग. सी वर्ग बरोबर किती? 13 चा वर्ग. म्हणून सी वर्ग बरोबर 169 डॅश 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 नंबर 1. खाली लिहा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. सम ऑफ उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची
बेरीज तुम्ही शॉर्ट मध्ये लिहू नका, इथं मावत नाही म्हणून तसं लिहितोय. बरोबर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग, म्हणून ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर 5 वर्ग अधिक 12 वर्ग, म्हणून ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर 25 अधिक 144, म्हणून ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर 169 डॅश 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 नंबर 2. आता 1 मध्ये आणि 2 मध्ये उजव्या बाजू सेम आल्या, म्हणून 1 व 2 वरून फ्रॉम 1 and 2 फ्रॉम 1 and 2 1 व 2 वरून सी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणून म्हणून पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासावरून पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यास अकॉर्डिंग टू द कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम, according to converse of Pythagoras theorem, पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासानुसार डॅश दिलेला त्रिकोण त्रिकोण हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण आहे. The given triangle is a right angled triangle. म्हणजेच that is bracket 5, 12, 13 कंसामध्ये 5, 12, 13 कंस पूर्ण हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. 5, 12, 13 is the Pythagoras triplet. आता इतर जण कसं शिकवते बघा, म्हणजे शिकवते हीच सिस्टीम, तुम्ही लिहिता कसं सांगतो तुम्हाला. हे बघा, ए स्क्वेअर अधिक बी स्क्वेअर बरोबर सी स्क्वेअर आधीच लिहिता तुम्ही, मग किमती घालता बरोबर ही किंमत ठेवली, हे येतं बेरीज, हे बेरीज. कधी कधी समजा हे 169 आले, समजा दुसरं कुठलं तरी उदाहरण आहे, 169 बरोबर 314 समजा असं काहीतरी आलं उदाहरण. समजा 169 बरोबर 314 असतं का सांगा. मग हे नसतंच तर तुम्ही आधीच इक्वल टू करत का आलाय. असं कधीच सोडवायचं नाही, हे सेपरेट सोडवायचं. डॅश नंबर 1 ही बेरीज घ्यायची, डॅश नंबर 2 ती सेम आली मगच इक्वल टू, नाहीतर नॉट इक्वल टू. आता नॉट इक्वल टू चं गणित घेऊ आपण. लिहा अजून एक गणित, उदाहरण 2. 8, 15, 17 माहित नाही मला, आता तुम्हीच करायचंय. 8, 15, 17 ब्रॅकेट टाका. समजा ए बरोबर 17, बी बरोबर 8, सी बरोबर 15. मुद्दाम काहीतरी विचित्र घेतलंय. ए बरोबर 17, बी बरोबर 8, सी बरोबर 15. असं काही कंपल्सरी नाही, क्रमानेच घ्यावं. म्हणून मोठ्यात सर्वात मोठी बाजू कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग बरोबर किती 17 वर्ग. लिहा काय येतं ते. डॅश नंबर 1. दुसरं उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज, सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स बरोबर बी वर्ग अधिक सी वर्ग, बी वर्ग अधिक सी वर्ग बरोबर किती
8 वर्ग अधिक 15 वर्ग बरोबर काहीतरी अधिक काहीतरी तुम्ही सोडवा आणि काहीतरी काय ते काढा डॅश नंबर 2. आता 1 आणि 2 ची बेरीज मला चॅटिंग मध्ये सांगा 2-4 जण. सेम सेम आली का? 1 चा वर्ग किती 17 चा वर्ग किती आला बघा आणि 8 चा वर्ग 64 आली का? बर ठीक आहे 289 आली छान. 289 ओके ओके ओके. आता खूप जणांचे मेसेज नको बस. म्हणून 1 व 2 वरून व्हिडिओ बंद कर रे महादेव. व्हिडिओ बंद कर. 1 व 2 वरून डॅश ए वर्ग बरोबर बी वर्ग अधिक सी वर्ग फ्रॉम 1 and 2 a square equal to b square plus c square. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार by converse of Pythagoras theorem dash दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. गिवन ट्रायंगल इज राईट अँगल्ड ट्रायंगल. म्हणजेच 5 12 8 15 17 8 15 17 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. आता इथंच समजा इथंच असं माना की बेरीज आता हे 289 आहे आणि ही बेरीज समजा काहीतरी वेगळं काहीतरी असतं समजा की 8चा ऐवजी 7चा वर्ग आहे आणि 7चा वर्ग आणि 15चा वर्ग मिळून काय जी बेरीज येईल ती 289 नाही आली तर तुम्ही कसं लिहायचं 1 व 2 वरून ए वर्ग नॉट इक्वल टू बी वर्ग अधिक सी वर्ग. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसारच फक्त ते मंजूर नाही झालेलं एवढंच. म्हणून दिलेला त्रिकोण हा काटकोन त्रिकोण नाही. The given triangle is not a right angled triangle. म्हणून दिलेले ते 3 आकडे त्याचं जे त्रिकूट आहे ते पायथागोरसचं त्रिकूट नाही. कळलं का? या स्वरूपात लिहायचं आहे. चला पुढचं. आता तुम्हाला पायथागोरसचं प्रमेय वगैरे शिकायचंय परंतु ते नंतर आहे. ऍक्च्युअल आता आपण पायथागोरसचं फक्त प्रमेय घेतलं आणि त्याचं प्रूफ अजून केलंच नाहीये. आपल्याला ते सिद्ध करायचंय नंतर. ते पायथागोरसचं प्रमेय आपण नंतर सिद्ध करू. आता आपल्याला सिद्ध करायचंय प्रॉपर्टी कुठली नुसती अभ्यासायची आहे. लिहा पहिला आकडा गुणधर्म 1 30 60 90 त्रिकोणाचा गुणधर्म 30 60 90 अंश त्रिकोणाचा गुणधर्म. पान नंबर 31 वर प्रॉपर्टी ऑफ 30 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल आहे. त्याच्या खालचं वाक्य लिहा तुम्ही इफ ऍक्टिव्ह ट्रायंगल्स वालं ते लिहा तुम्ही. इकडे मी मुलांना सांगतो मराठी मीडियम. जर एखाद्या लघुकोन त्रिकोणामध्ये मराठी मीडियम वाले लिहा. जर एखाद्या लघुकोन त्रिकोणामध्ये एक कोन काटकोन असून ब्रॅकेटमध्ये 90 अंश ब्रॅकेट कंप्लीट एक कोन काटकोन असून उरलेले दोन कंस तर 2 कोन 30 अंश व 60 अंश असतील तर 30 अंश व 60 अंश असतील तर तर 30 कोनासमोरची बाजू तर
30 अंश कोनासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते. निम्मीला अवतरण चिन्ह करा. 30 कोनासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते व 60 कोनासमोरील बाजू व 60 कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. 60 कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. पण स्टॉप. चला आकृती काढा काटकोन त्रिकोणाची पटकन. म्हणजेच त्रिकोण LMN मध्ये इन ट्रायंगल LMN कोन M बरोबर 90 अंश, अँगल M इक्वल टू 90 डिग्री. कोन N बरोबर 30 अंश, कोन L बरोबर 60 अंश. म्हणून आता 30 समोरची बाजू कोण आहे बघा. 30 कोणासमोरची बाजू आले LM. म्हणून LM बरोबर 1/2 म्हणजे निम्मी असते कोणाच्या गुणिले LN. चौकोन करा. आता ह्याच्यातच मी गुणधर्म सांगतानाच एक उदाहरण सुद्धा घेतलंय. मग खाली लिहा. म्हणून LM बरोबर 1/2 गुणिले 12 बरोबर 6 एकक. 6 एकक. कळलं का? पुढचं खाली 60 समोरची बाजू सांगा कोणती. 60 कोणासमोरची बाजू कोणती बघा. MN. म्हणून MN बरोबर वाक्यात बघा काय म्हणलंय. MN बरोबर वर्गमुळात 3/2. आता वर्गमुळात 3/2 कसं लिहिले बघा. बरेच जण असं लिहितात चुकून. वर्गमुळात 3/2 गेलं, काहीच उपयोग नाही. वर्गमुळात 3/2 चा अर्थ वर्गमुळात 3 आहे. थांब जरा पवार 1 मिनिट, काही करू नको. वर्गमुळात 3/2 असं लिहायचंय, असं लिहायचं नाही. लक्ष द्या. ओके. वर्गमुळात 3/2 गुणिले 12 म्हणजे कोण LN. याला आधी चौकोन करा. आता आपलं गणित काय. MN बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले 12 थोडा भाग. म्हणून MN बरोबर 6 वर्गमुळात 3 एकक. MN बरोबर 6 वर्गमुळात 3 एकक. कळलं का? पुढचं स्टार करा अजून एकदा. 45 45 90 त्रिकोणाचा गुणधर्म. 45 45 90 त्रिकोणाचा गुणधर्म. अंश काढा त्रिकोण पटकन. एक समद्विभुज त्रिकोण काढायचा.
हे आहे 45 हा आहे 45 दोन्ही बाजू सेम सेम काढा एक्स वाय झेड झेड म्हणायचं झेड म्हणायचं नाही एक्स वाय झेड वाक्य लिहा दिलेल्या लघुकोन काटकोन त्रिकोणामध्ये दिलेल्या लघुकोन काटकोन त्रिकोणामध्ये हे वाक्य लिहा तुम्ही इंग्लिश मीडियम मध्ये पुढच्या पानावर बघा पान नंबर 32 वरचं वाक्य जर दिलेल्या लघुकोन काटकोन त्रिकोणामध्ये उरलेले दोन कोन 45 अंश 45 अंश असतील तर 45 अंश असतील तर